सचिन कामेरकर आपण उपस्थित व्यासपीठावर यायचं या ठिकाणी स्वागत आहे। चालू सामन्याची पहिली रेड घेऊन आला आविष्कार पालकर। याही खेळाडूने आपलं दरम्यान व्यासपीठावरील विराजमान महेंद्र कांगणे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। प्रसन्न पाटील यांना मी विनंती करतोय महेंद्र कांगणे यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे। धन्यवाद महेंद्र शेठ। त्याचप्रमाणे व्यासपीठावर विराजमान रवींद्र लाड यांचे या ठिकाणी सन्मान करतील ओंकार पातेरे। हॅलो, नगरसेवक दीपक गेले उपस्थित, आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं। अशोक माडिक आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं। दरम्यान चालू सामन्याची कोसुम कडून चढा घेऊन आलाय चपळाचा हा सूरज आणि एक गुण वसूल केलाय आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा आविष्कार पालकर। मित्रांनो, रंगतदार अशा अवस्थेत होणारा सामना, कारण कालच्या दिवसातला झालेला शेवटचा सामना जय हनुमान कांगणेवाडी वर्सेस निळकंठेश्वर असा हा प्रेक्षणीय आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा असा सामना झाला। कारण समान गुणावरून 5 रेड वरून गोल्डन रेडवर झालेला सामना आणि त्याच पद्धतीने होणाऱ्या आजच्या दिवसातील दोन्ही सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आमचे पोलीस मित्र अभिजित वेलवणकर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील ओंकारजी पातेरे। त्यानंतर या क्रीडा नगरीमध्ये बाळाशेठ कामेरकर नगरसेवक, तसेच उपनगराध्यक्ष वैभवजी पवार, बंड्याशेठ बोरुकर, योगेशजी गोपाळ, राजेंद्र गुरु, बाळूशेठ ढवळे यांचं आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमचे दुसरे पोलीस मित्र, आमचेच मंडळाचे कार्यकर्ते म्हटलं तर हरकत नाही असे सचिनजी कामेरकर यांचा सुद्धा मी दीपक गेले यांना विनंती कर की आपण प्रसन्न पाटील मी विनंती करेन की आपण सचिन याचा यथोचित सन्मान करायचा आहे। आणि चपळाशी रेड ज्याच्याशी सूरज तो आपला एक गुण वसूल करून गेलाय आणि तितकाच तत्पर असा हा सोजायचा जबरदस्त कसं चालू असेल सामना। पाहूया आताची ज्याने आपल्या अनुभवावर पकड केली असा जुगाई कोसुमचा कौस्तुभ, कुमारगड, किशोरगड, त्याचप्रमाणे ओपन अशा सर्वच खेळाडू स्पर्धेमध्ये नेतृत्व करत आज जुगाई कोसुम संघाचा कर्णधार म्हणून काम करतो आणि आपल्या संघासाठी महत्वाचं असं योगदान देतो। पाहूया सुळजाई संघाचा हा जुगाईच्या 7 खेळाडूंसमोर शांत अशी चढाई अडकून आपल्या मैदानात पुन्हा एकदा सूरज। मित्रांनो, सूरज हा सर्वांच्याच परिचयाचा, कारण त्याने फक्त कबड्डी क्षेत्रामध्ये नाही नाव आपलं केलंय तर बैलगाडा क्षेत्रातील सुद्धा हा नामवंत असा आणि आता मात्र तितकेच 2 गुण वसूल केलेत आणि एकाकी उरलेला हा दिगो इंदुलकर, आई एक जुना जाणता सोळजाई संघाकडून खेळणारा
दिगू इंदुलकर पाहूया. आणि आता मात्र त्याची या ठिकाणी दरम्यान या कौस्तुभ या पूर्ण स्पर्धेसाठी जे आपला आकर्षक चषक दिसतात ते संपूर्ण चषक आपल्याला प्रदान केले होते असे आमचे मुंबईतले उद्योजक आमच्या मंडळाला कायम त्यांचं सहकार्य असतं असे शशांकजी पवार इथे उपस्थित आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आता मात्र आविष्कार मंडळाच्या वतीने त्यांचं या क्रीडा नगरीत स्वागत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि आकाश देवरुकर याला सहज मारले आणि एक गुण वसूल केलाय. आविष्कार पालकर हाही तितका शांत आणि संयमी खेळाडू आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला कबड्डीचा खेळ करत असताना मी आमचे देवरुख नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष वैभवजी पवार यांना विनंती करेन की आपण शशांकजी पवार यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शशांकजी पवार साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आमच्या उपनगराध्यक्ष देवरुख नगरपंचायत वैभवजी पवार यांच्या हस्ते सन्मान होतोय. अशा शांत अशा विचार विनिमयाने मित्रांनो खेळ करायचा असतो आणि तोच खेळ आपल्याला महत्वपूर्ण असतो. दोन्ही संघाने अशाच पद्धतीचं सहकार्य करत आपला खेळ या ठिकाणी दाखवायचा आहे आणि आपण या स्पर्धेचे मानकरी ठरायचं आहे. या ठिकाणी मी घोषित करतोय, आम्हाला कालच्या दिवसामध्ये बाळाशेठ यादव यांच्याकडून दरम्यान चालू सामना जुगाई कोसुमचा हा 13 नंबर जर्सी परिधान केलेला सौदाईच्या 7ही खेळाडूंसमोर पाहूया. आणि आता मात्र संजय इंदुरकर आपल्या पकडीसाठी माहीर असलेला संजय इंदुरकर आपला योगदान या ठिकाणी देतोय आणि सक्सेस अशी कव्हर करतोय या ठिकाणी. आणि आता मात्र आविष्कारची या ठिकाणी पकड होते. या पुन्हा एकदा कौस्तुभ आणि महत्वपूर्ण असा बोनस गुण वसूल केलाय. पुन्हा एकदा अमेय गांधी काही महिन्यानंतर या ठिकाणी आपल्याला मैदानावर खेळताना दिसतोय. अमेय गांधी याने या सोळजाई संघाकडे आपलं योगदान दिलं होतं आणि आता मात्र बेसावध असताना त्याची या ठिकाणी सूरज याने पकड केली. खरोखरच सुंदर अशी या ठिकाणी पकड आणि हेच महत्वाचं असतं. ज्या वेळेला बेसावध असलेला खेळाडू त्याची योग्य त्या ठिकाणी योग्य पकड करणे हेच त्या प्रत्येक कव्हरचं मध्यरक्षकाचं काम असतं.
कारण पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी पर्यंत गेला टॅलेंट जुगाई कुसुमच्या 7ही खेळाडूंसमोर नियोजनबद्ध अशी चढाई आटपून आपल्या मैदानात होऊया आता सूरज माहिती मला मारणार आहे. थर्ड आहे नाही. चांगला लागला. खालून जायला ट्राय करणार काहीतरी. बरोबर आहे बरोबर आहे. डिगन लावायचे की डिगन फिरायचं पण दरम्यान चालू सामना पुन्हा एकदा सुरजाईचा हा 5 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू छोटासाच परंतु तितका चपळ असा जुगाई कुसुमच्या 7ही खेळाडूंसमोर जुगाई कुसुम आणि पहिली चढाई घेऊन आलाय कौस्तुभ सुरजाईच्या 3 खेळाडूंसमोर. पाहूया या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. संजय इंदुलकर डिगू इंदुलकर हे 2 बंधू आज कित्येक वर्ष या ठिकाणी मैदानावर खेळताना आपल्या अनुभवाच्या जोरावर सुरजाई संघामध्ये स्थान निर्माण करून ठेवलं आणि संघाचा कर्णधार असेल उपकर्णधार असेल अशा पद्धतीचं नेतृत्व करत सुरजाई संघाचं नाव केलं. वेलकम कुणालजी. आपली या ठिकाणी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्याच ठिकाणी आम्हाला उत्कृष्ट असं समालोचन या ठिकाणी यापुढे ऐकायला मिळणार आहे. मी
दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आपल्या देवरुख नगर पंचायत नगरसेवक बाळाशेठ कामेरकर यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. मी महेश पवार यांना विनंती करतोय. बाळाशेठ कामेरकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद बाळा. सर जरा पुढे राहा नाही बाजू जराशी पाठी या. आणि आता मात्र 2 गुण वसूल करून संजय इंदुलकर. दरम्यान व्यासपीठावरील विराजमान कुणाल शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी शांतारामजी वेले सर यांना विनंती करतोय, कारण आपल्याला आपल्या कानाला सवय झालेली आहे कुणाल शिंदेचा आवाज ऐकण्याचा आणि ते या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे. मी आपणास विनंती करतोय शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. देवरुख गावामध्ये कुठचीही स्पर्धा असो, क्रिकेट असो, कबड्डी असो, त्यांचं समालोचन तितकंच गोड असं सर्वांना ऐकावंसं आणि हवंसं वाटणारे कुणालजी शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. दुसऱ्या सेमीफायनल साठी दुसरा पुकार. दरम्यान समाजाई संघाकडून कोसमच्या 5 खेळाडूंसमोर या ठिकाणी कष्ट करतोय. सूरज जाधव आलाय थर्ड रेड साठी. दुसऱ्या सेमीफायनल साठी दुसरा पुकार. फ्रेंड सर्कल देवरुख विरुद्ध निळकंठेश्वर वरची. मी पिंटे दादा विनंती करतो बाळाशेठ ढवळकर यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं. बाहेर बसला दरम्यान या क्रीडा नगरीच्या बाळा यादव सर यांचं आगमन झालं. मी त्यांना सुद्धा विनंती करतो आपण कृपया येऊन व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. तालुका हौशी कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेप्रमाणे या विभागामधील एक कबड्डी क्षेत्रातील नामवंत मंडळ नीलकंठेश्वर पंचायत देवरुख यांच्या संयुक्त विद्यमानातून एक बहारदार अशी स्पर्धा या मैदानावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान फर्स्ट सेमीफायनलचा मॅच मैदानावरती सुरू आहे. सोजाई देवरुख आणि जुगाई कोसुम 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ फर्स्ट सेमीफायनलच्या दिशेने त्या ठिकाणी एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळत आहेत. या वर्षीच्या संपूर्णपणे खेळामध्ये जुगाई कोसुम संघानं प्रत्येक स्पर्धेवरती आपलं अधिराज्य गाजवलं आहे आणि त्यांचं अधिराज्य मोडीत काढण्याचं काम या ठिकाणी सोजाई देवरुखचा संघ करेल का बघायचं. आविष्कार पालकर तर पंचायती क्रमांकांना हो त्या दाखलचा प्रयत्न सक्सेसफुल बाहेर येतोय. कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी मध्यरक्षकाचं जबरदस्त पद्धतीने त्या ठिकाणी टर्न आलाय आणि त्या कॉम्बिनेशन टॅकल सुंदर होत आहे आणि त्यानंतर संघ कर्णधार पुन्हा एकदा त्या ठिकाणी जुगाई कोसुम संघाचा कौस्तुभ जाधव सोजाई देवरुख संघासमोर त्या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज होते. 6ची कव्हर असणार आहे. दरम्यान श्री बाळा यादव सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी राजादादा गुरव यांना विनंती करतो आपण बाळा यादव सर यांचं
या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपला त्या ठिकाणी वेळ व्यतीत करत सुरक्षित परतला आहे. आणि आता मात्र त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 संजय इंदुलकर आणि मार्फत त्या ठिकाणी पुलाव संघासमोर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अशा प्रकारचं प्रत्युत्तर देईल बघायचे अनुभवी खेळाडू आहे. परंतु त्या ठिकाणी या वर्षीच्या संपूर्णपणे खेळामध्ये या विभागामधील प्रत्येक स्पर्धा ज्या संघाने गाजवली असा पिंट्या आयरे यांच्या मार्गदर्शकाने खेळणारा संघ त्या ठिकाणी जो काही कुसुमचा प्रत्येक स्पर्धेवरती त्या ठिकाणी अधिराज्य गाजवतोय. आणि चांगल्या प्रकारचा संच त्यांनी या वर्षीच्या खेळामध्ये त्या ठिकाणी उभा केला आहे. प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं लागेल. सोजई देवरुख संघ देखील तेवढाच मातब्बर संघ आहे, परंतु त्यांच्याकडे आविष्कार पालकर या वर्षीच्या खेळामध्ये तितकासा आपल्याला जो पारंगत पाहायला मिळत होता मागच्या 3-4 वर्षापूर्वी तो कुठेतरी या ठिकाणी कमी पडलेला पाहायला मिळतोय. खेळाडूंमध्ये होणारी वारंवारची अदलाबदल यामध्ये संघामधून जे न झालेलं कॉम्बिनेशन आहे ते कुठेतरी पाहायला मिळत आहे. हा देखील तेवढाच संघ मातब्बर आहे. आणि त्या दरम्यान आता मात्र अनुभवी खेळाडू रेडी पार्कवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या या रेडवरती आपले अटेम्प्ट पूर्ण करतोय आणि सुरक्षित आपल्या घराकडे परतण्याच्या प्रवित्र्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुकेश शिंदे सर, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं. मुकेश शिंदे क्रमांक सर. 13 डू ऑर डाय रेड असेल विहंग जाधव रेडिंग मार्कवरती 6ची कव्हर आहे. बोनस कोण असेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणतं कौशल्य पडायला लाभेल बघायचं आहे. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून विसावलाय. 6ची कव्हर आहे आणि या 6च्या कव्हरमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणतं कौशल्य पडायला होतं बघा. संजय इंदुलकरने केलेला हा चुकीचा प्रयत्न. रेड असेल सिंगल पॉईंट. पुन्हा एकदा त्या ठिकाणी गुणांचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय आणि फायनलच्या दिशेने त्या ठिकाणी पहिलं तिकीट मिळवण्याचा मार्ग क्रमांक होताना पाहायला मिळतो. डू ऑर डाय रेड असेल सोळजाई संघाचं नवीन आक्रमण रेडिंग मार्फत जर्सी क्रमांक 3 स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी झेपावताना पाहायला मिळते. पुलाव संघासमोर आणि मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये कित्येक मैदानाच्या खेळाडूंना गाजवले आकाश देवरुखकर लेफ्ट रेडरसाठी आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी आता मात्र चूक झाली आणि सिंगल पॉईंट नजराटी दुर्घटना घटी असं पाहायला मिळेल. सूरज जाधवचं हे कौतुक आहे आणि तो या संघाबरोबरच जोरदार खेळ करत असतो. अडचणीमध्ये सापडलाय त्या ठिकाणी आता मात्र सोजाईचा संघ 1-2 मोठ्या सुपर हिट होणं गरजेचं आहे. त्या जर झाल्या तर या ठिकाणी आता मात्र कुठेतरी वर्चस्व निर्माण ते करू शकतात. केला गेलेला प्रयत्न फर्स्ट डाऊन झालाय त्या ठिकाणी. त्यानंतर त्या ठिकाणी डिफेंडरनं मोठं काम केलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुणांचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. मला वाटतं मागील 5 स्पर्धांमध्ये सलगची 5 विजेतेपदं मिळवणारा हा संघ आहे आणि तो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी या मैदानावरती देखील आपला खेळ करताना पाहायला मिळतोय. सोजाई संघाकडून प्रति आक्रमण होताना पाहायला मिळत नाही. यात आविष्कार पालकर हे ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर बराच वेळ पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता मात्र आला आहे आविष्कार पालकर. तर दरम्यान रेडिंग मार्फत त्या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्या खेळाडूने कित्येकशी मैदानं आपल्या रेडिंगच्या जोरावरती आपल्या संघासाठी गाजवले तो आता मात्र या रेडिंग मार्कवरती असताना मोठी कामगिरी करेल का बघा. सर्व अडचणीमध्ये खूप जादव करून आता मात्र थोडीशी चूक झाली आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी सिंगल पॉईंट येताना पाहायला मिळतोय सोजाई संघासाठी. थोडीच काळानंतर खेळायला सुरुवात होते. सूरज जाधव या खेळाडूंना कबड्डी क्षेत्रामध्ये जेवढं मोठं नाव केलं तेवढंच आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये देखील या देवरुख विभागाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर या 2 बंधूंनी केलं आहे आणि तोच जो काही कोसुम संघाकडून आता मात्र रेडिंग मार्फत त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या काही स्पर्धांमध्ये त्याचा बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. नीलकंठेश्वर वरच्या ही स्पर्धा सामन्याची शेवटची 5 मिनिटं पंच डिक्लेअर करतात. फर्स्ट सेमीफायनल आविष्कार पालकर त्यानंतर खेळायला सुरुवात होते. आता मात्र सोजाई संघाच्या प्रांगणामधील खेळाडूंना मोठा खेळ करावा लागेल या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. आविष्कार पालकर तर दरम्यान रेडिंग मार्फत त्या ठिकाणी पाहायला मिळते. 7 संच आहे. कुलदीप जाधव सेटिंग ब्लॉकमध्ये ही संधी साधावी लागेल परंतु दरम्यान त्या ठिकाणी सुरक्षित परतला आहे. विहंग जाधव रेडिंग मार्फत त्या ठिकाणी डू ऑर डाय रेड असेल. आता मात्र 5चा संच असणार आहे. संधी असणाऱ्या डिफेंडर्सला आता मात्र सोजाई देवरुख संघाच्या 1 गुण मिळवण्याची पण कमीत कमी वेळामध्ये मिळवावा लागणार आहे. समोरचा संघ पूर्णपणे या मॅच मध्ये हवी पाहायला मिळतोय. सोजाई संघावरती विहंग जाधव वैष्णव लांबेचं कौतुक करावं लागेल का बघायचं आहे. परंतु त्या दरम्यान पंचांचा डिसिजन येतो त्या ठिकाणी रेड असेल सिंगल पॉईंट.
चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं. विहंगनं आपला वेग दाखवला या रेड वरती. वैष्णवनं त्या ठिकाणी टायमिंग साधू शकलेलं नाहीये आणि त्या दरम्यान विहंगने आपली सुरक्षित सुटका करून घेतली. आता मात्र जुगाई कोसुम संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील फायनलच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळेल असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा त्याच्यावरतीच विश्वास दाखवला जातोय. या खेळाडूंना देखील बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठं नाव या देवरूख विभागाचं गेलंय आणि तोच आता मात्र रेडिंग मार्कवरती जुगाई कोसुम संघासाठी जर्सी क्रमांक 13 4ची कव्हर आहे आणि आता मात्र जवळजवळ सोजय देवरूख संघाच्या हातामधून हा सामना निसटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपला विजयरथ या विभागामधील स्पर्धांमध्ये जुगाई कोसुमचा संघ अविरत चालू ठेवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. आपल्या रेड मार्कवरती असताना त्या ठिकाणी आपला निर्धारित वेळ व्यतीत करत समोरच्या कोर्टवरती सुरक्षित परतलाय आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र आविष्कार पालकर डू ऑर डाय रेडवरती आहे. फुल संघासमोर कोणच ऑन असेल. ज्या आक्रमक आणि त्या दरम्यान आता मात्र केली गेलेली ही चूक पाहायला मिळते. बॅकआउट करण्याचा प्रयत्न होता. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. सिंगल पॉईंट इथं पाहायला मिळतोय सोजय संघाच्या प्रांगणामधून. विहंग जाधव त्या दरम्यान रेडिंग मार्कवरती आहे. निर्धारित वेळ त्या ठिकाणी आपल्या रेडचा व्यतीत करताना पाहायला मिळतोय विहंग जाधव. समोरच्या संघाकडून तेवढासा पाहिजेसा प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळते.